रंजना पाटील वय वर्ष 72 यांना उजव्या खुब्यामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून दुखत होते। त्या ज्यावेळेस मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आल्या त्यावेळेस त्या पायावर वजन टाकून उभाही राहू शकत नव्हत्या। त्यावेळेस त्यांचं प्राथमिक क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर मी त्यांना उजव्या खुब्याचा MRI काढायला सांगितला। MRI मध्ये 4 महिन्यांपासून त्यांना राईट हिप एव्हियन असल्याचं आढळून आलं। त्यासाठी त्यांना मी टोटल हिप रिप्लेसमेंट हे ऑपरेशन ॲडवाइस केले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी त्यांचे टोटल हिप रिप्लेसमेंट हे ऑपरेशन बेस्ट क्वालिटी इम्पोर्टेड इम्प्लांट्स वापरून केले। ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पायावर पूर्णपणे वजन टाकून चालवण्यात आले। त्यानंतर आज 3 महिन्यानंतर ते आपल्या दैनंदिन जीवनातील सगळी कामे व्यवस्थित स्वतःच्या पायावर वजन टाकून करू शकतात, जसं की चालणे, पायऱ्या चढणे, मांडी घालून बसणे। नमस्कार। डॉक्टर मेहता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ज्यावेळेस सुरू झालं त्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मेहता हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि इतर जे काय वैद्यकीय सेवा आहेत त्या सेवा सुरू झाल्या। त्या सेवेमध्ये ऑर्थोपेडिक विभागामध्ये माझ्या आईला ज्यावेळेस आणलं त्या तत्पूर्वी 3 महिने माझ्या आईला असह्य वेदना होत होत्या आणि असह्य वेदनेला कंटाळून आईला म्हणजे सोसत नव्हतं, ते खूप वेदना व्हायच्या। रात्रभर झोप नसायची, जेवण जात नसायचं आणि चाला येत नव्हतं, उभं राहायला येत नव्हतं, उठा येत नव्हतं, पूर्णपणे अंथरुणाशी अशी खेळून राहिली होती। पण ज्या वेळेस ह्याच्या बाबतीत जवळ 3 ते 4 महिने ट्रीटमेंट घेऊनही काही म्हणजे तात्पुरता इलाज पडायचा, कायम इलाज नसायचा। ज्यानंतर मेहता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मला बारामतीमध्ये माहिती समजली त्यावेळेस मी इथे मेहता सरांना भेटून मेहता सरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑर्थोपेडिक विभागामध्ये डॉक्टर शैलेंद्र ठवरे साहेब यांच्याशी संपर्क करून दिला। तर त्यांनी पूर्ण सांगितलं की ते खुबा ते म्हणजे बदलावच लागेल आणि पेशंटची अवस्था बघून, पेशंटची परिस्थिती बघून त्यांनी एकदम ह्याच्यात चांगलं ऑपरेशन त्या खोब्याचं केलं की आज पेशंट 3 महिने अंतरुणावर जे खेळून होता, जे उठा येत नव्हतं, उभा राहायला येत नव्हतं, टॉयलेट बाथरूम जाता येत नव्हतं, पाणी घेता येत नव्हतं, जेवाय बसा येत नव्हतं, अशा अवस्थेतल्या पेशंटला त्यांनी ज्या दिवशी ऍडमिट केलं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला वाटतं तिसऱ्या दिवशी त्यांनी त्या खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण पार पाडली आणि ऑपरेशन शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी माझ्या आईला वॉकरवर त्यांनी ऑपरेशन व्हायच्या अगोदरच पहिल्यांदा कॉन्फिडन्सली बोलले होते। पण मी थोडस विचारत पडलो हे कसं शक्य आहे। त्यांनी 24 तासाच्या बरोबर त्याच्या आतच त्यांनी आईला उभाही केलं आणि वॉकरच्या साहाय्याने चालाही लावलं।